लीड नक्कीच दापोली मतदारसंघामधून हा शिवसेनेला असेल, म्हणजे खरा शिवसेनेला असेल। एकंदरीत दापोली मतदारसंघामधलं वातावरण बघता साधारणतः आम्ही 20 ते 25 हजाराचं लीड आम्ही अपेक्षा करतोय। थोडं मुंबईच्या मतांच्या बाबतीत नक्कीच तिथे गोंधळ म्हटलं उडाला होता म्हणून हे लीड जरा खाली येत आहे, परंतु नक्कीच विजय हा शिवसेनेचा होणार आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा होणार आहे आणि दापोली मतदारसंघ हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आज 2019ला आम्ही एक प्रथा चालू केली होती की निकालाच्या आदल्या दिवशी क्रिकेट खेळायचं। एक थोडंसं कार्यकर्त्यांवर 1-1.5 महिना मेहनत केलेली असते, मधला एक दिवस फक्त आराम करून एक खेळमेळीच्या वातावरणामध्ये जरा सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आणि ती प्रथा आम्ही याही वर्षी चालू ठेवलेली आहे। 2024च्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला युवा सेनेचे सगळे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी हे आम्ही एकत्र येऊन आज आम्ही क्रिकेटचा आनंद घेतला आहे आणि जसे आज आम्ही षटकार लगावले तसे उद्या देखील आम्ही 100% षटकार लगावू। निकालाला किती दडपण आहे? दडपण अजिबात नाही। दडपण असतं तर आज मी इथे सगळी युवा सैनिक इथे या जल्लोषामध्ये जमले नसते आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्सच सांगतोय की उद्याची तयारी ही आत्तापासूनच आम्ही केलेली आहे। आमचा विजय रथ हा देखील दापोलीत पोहोचलेला आहे, फटाक्यांची ऑर्डर झालेली आहे, म्हणत सगळी पूर्वतयारी आमच्या सगळ्यांची तयारी सगळ्यांची झालेली आहे, त्यामुळे आम्हाला कुठलं दडपण असण्याचं कारण नाही।